हाय हॅलो नमस्कार. तर कसे आहात? खूपसं सगळे चांगले असाल तर मी सुप्रिया तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे सॅटर्डे आणि आत्ता वाजलेले आहे 4:30. तर आज दिवसभर आभाळ होतं आणि आता थोडंसं ऊन पडलेलं आहे, त्यामुळे म्हटलं चला एक छान असा ब्लॉग बनवूया. तर मला एक गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे मी एक 4-5 दिवसापूर्वी एक ब्लॉग अपलोड केला होता की जो की इंडियन म्हणून लक्झेंबर्गमध्ये जगण्याची खरी रियालिटी काय असते. होप सो तुम्ही सगळ्यांनी बघितलं आहे आणि मला खूप छान छान कमेंट केल्या आणि रिस्पॉन्स पण खूप छान दिला, त्यामुळे थँक्यू. आणि अजून एका ताईंनी मला सांगितलं होतं की तुम्ही जिथे राहता लक्झेंबर्गमध्ये तिथला आजूबाजूचा एरिया मला दाखवा, परिसर कसा आहे दाखवा. तर मी तुम्हाला आज हा ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर आम्ही जिथे राहतो तिथे कोणकोणते ग्रोसरी स्टोअर आहेत किंवा बस स्टॉप किंवा आजूबाजूला पार्क वगैरे काय काय आहे मी तुम्हाला ह्याच ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर त्यासाठी आपला ब्लॉग कंटिन्यू बघा आणि आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. आधी बाहेरचं आमचं गॅलरीमधून कसा व्ह्यू दिसतो हे दाखवते. तर हे बघू शकता, ही आमची सगळी सोसायटी आहे. मी खालून पण तुम्हाला दाखवते. तर मी तुम्हाला सांगते बघा की इथे आमच्या रूमच्या इथे जवळ जंगल आहे. तर हे समोर दिसत असेल तुम्हाला, हे जंगल आहे. तर इथे कधी कधी हरिण वगैरे बघायला भेटतं आणि इथे खाली पण किंडर गार्डन आहे वगैरे, मी तुम्हाला दाखवते खाली गेल्यानंतर. तर इकडे ईस्ट असल्यामुळे सकाळ सकाळी ऊन मस्त येतं इथे. आणि इथे गॅलरीमध्ये मी सकाळी दररोजच उन्हाला बसते, म्हणजे थोडा वेळ असते 1-2 वाजेपर्यंत. नंतर मग पुढे परत सूर्य पुढे गेला की ऊन जातं, तो 1-2 वाजेपर्यंतच असतं. तर चला आता आपण खाली जाऊन बघूयात. तर तुम्ही हे बघू शकता. आता मी बिल्डिंगच्या खाली आलेली आहे आणि ही आमची सगळी सोसायटी आहे. किती स्वच्छ सुंदर छान आहे. इथे कसं मेन रोड लांब असल्यामुळे इथे कसला वाहनांचा आवाज वगैरे येत नाही, काही नाही. आणि हे जे झाडं तुम्हाला दिसतात हे सगळे बिल्डिंगचे आहेत. तर जे आपण मेंटेनन्स वगैरे भरतो त्याच्यामध्ये ते सगळं क्लीन वगैरे करून जातात. तर हे सगळे सोसायटीच आहे. खूप छान सोसायटी आहे. आम्ही ज्या आधीच्या रूममध्ये राहत होतो त्याच्यापेक्षा इथे खूप छान वाटतं आम्हाला. तर तुम्हाला दाखवते मी. आता ऊन पडलं की खूप छान दिसतं इथे. इथे खाली ना किंडर गार्डन आहे, त्यामुळे इथे कसं होतं, या बिल्डिंगमध्ये जी कोणी लहान मुलं आहेत त्यांना त्यांचे पॅरेंट्स वगैरे सकाळी इथे 7पर्यंत ऊन येतं, त्यामुळे सकाळ सकाळी मस्त असं कवळ्या उन्हाला ते मुलांना वगैरे ते घेऊन येतात. ती मुलं छान अशी खेळत वगैरे असतात. आता कसं थोडी थोडी थंडी आहे, आत्ताच ऊन पडलेलं आहे. सकाळपासून आभाळ असल्यामुळे थंडी असल्यामुळे कोणीच बाहेर नव्हतं. पण आत्ताशी ऊन पडलेलं आहे. पण सकाळ सकाळी इथे भरपूर अशी लहान मुलं वगैरे असतात, त्यांचे आईवडील त्यांना खेळायला घेऊन वगैरे येतात. आणि इकडे हे जंगल आहे, तर खूपच जवळ आहे. इथे हरिण वगैरे फिरतात, त्यामुळे मला गॅलरीमधून सहज बघता येतात. खरं ना कालच ब्लॉग बनवणार होते, पण काल एवढी जास्त थंडी होती. काल दिवसभर आभाळ होतं, त्यामुळे आभाळ असलं की बाहेर फिर वाटत नाही, थंडी जास्त असते. आत्ता नुसते असे समर डे चालू झालेले आहे, त्यामुळे कसं थोडीशी थंडी आहे नॉर्मली. पण जसं जसं आता पुढे वातावरण जाईल, दिवस पुढे पुढे जातील तसं कडक ऊन होत जातं. आणि इथल्या लोकांना कसं थंडीची जास्त सवय असते, त्यामुळे नॉर्मल जरी टेम्परेचर एक 10-15 जरी असेल ना, तर ह्यांच्यासाठी उन्हाळा म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. हे लोक नॉर्मली कॅज्युअल एकदम फिरत असतात. तर चला अजून पुढे कंटिन्यू बघूया अजून काय काय ह्याच्यामध्ये बघायला भेटतंय. तर हे आमचे जे बिल्डिंग आहेत म्हणजे सोसायटी आहे त्यांची बॅक साईड आहे इथे बघा. खूप छान आहे इथे, म्हणजे खरंच म्हणजे एवढं शांतता आहे ना, कुणाचा कालवा नसतो, कुणाचा आवाज नाही, एकदम शांततेत राहता येतं इथे.
तर मी जे तुम्हाला नेहमी जे जंगल वगैरे दाखवत असते आणि वॉकला वगैरे लोक जातात तर ते तुम्हाला दाखवते, ते पण आता खूपच जवळ आहे आणि स्टार्टिंग इथूनच झालेली आहे, तेही तुम्हाला दाखवते. हे तुम्हाला समोर दिसत असेल, इथून हे स्टार्ट झालेलं आहे. बाकी इथून इकडे सगळे घरं आहेत आणि सगळं कम्युनचं वगैरे असं जंगल वगैरे आहे जिथे लोक चालायला मस्त वॉकला वगैरे जातात. मीही कंटिन्यू जाते इकडे. तर हे इकडे सगळं असं आहे, तुम्हाला मी दाखवलेलंच आहे, त्यामुळे आतमध्ये काही जात नाही. आणि इथे जे वरती असं एक गाईंचा गोठा वगैरे आहे त्याच्यासाठी इथे असं लावलेलं आहे की आतमध्ये कचरा वगैरे करू नका. तर हे तुम्हाला दिसत असेल, हे सिंगल घरं आहे, प्रायव्हेट घर आहे आणि इकडे अशा बिल्डिंग आहेत. आणि हे इकडे तुम्हाला दिसत असेल हे आलं तर हे लहान मुलांची अंगणवाडी वगैरे आहे. आणि हा मेन रोड आहे जो इथून रोदांजला वगैरे डायरेक्ट जातो. आणि समोरच सिटी कॉन्कॉर्ड म्हणून एक मॉल आहे, तिथे सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्हाला दिसत असेल तिथे समोर सिटी कॉन्कॉर्ड आहे, तर तिथे सगळ्या गोष्टी मिळतात. ग्रोसरी मिळते, शूज, कपडे, इलेक्ट्रिक सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या आतमध्ये. कुठेही बघू शकता, अजिबात कचरा वगैरे खाली नाही आहे, कोणीही ते खाली कचरा करत नाही. प्रत्येकजण रूल फॉलो करतं. जो काही आपला कचरा वगैरे आहे तो आपल्या बिल्डिंगमध्ये खाली कचऱ्याची वगैरे सोय केलेली असतात. असे डबे वगैरे ठेवलेले असतात, मोठे कंटेनर वगैरे, त्याच्यामध्ये कचरा टाकते. तर तुम्हाला दिसत असेल ते कुठेच नाही आहे, रोड असू दे नाही तर काही असू दे, कुठेच कचरा वगैरे नाही आहे. तर आपण रोड क्रॉस करूया आणि पलीकडे जाऊया. तर रोड क्रॉस करताना कसं इथे डायरेक्टली रोड क्रॉस करू शकत नाही, त्यासाठी तुम्हाला इथे असं बटन दिलेलं असतं रोड क्रॉस करण्यासाठी. समोर सिग्नल दिलेला आहे, तिथे ग्रीन सिग्नल ऑन झाला की तुम्ही क्रॉस करू शकता. तर ग्रीन झालेला आहे, आपण क्रॉस करूया. नंतर समोरच एक ACLचं ऑफिस आहे जिथे ट्रॅफिकचं वगैरे सगळं इन्फॉर्मेशन तिथे मिळून जाते. मला दिसते त्या गाड्या थांबलेल्या आहेत सगळ्या सिग्नल लागल्यामुळे, म्हणजे मी बटन प्रेस केलं त्यामुळे मी ग्रीन सिग्नल झाले की रोड क्रॉस करू शकते, तेव्हा गाड्या आपोआप सगळ्या थांबतात. हा बस स्टॉप आहे दुसरा. नंतर अजून एक ते एक्सप्रेस स्नॅप म्हणून एक स्टोअर आहे. तर हे कशासाठी आहे तर जे आपले पेट्स वगैरे असतात, म्हणजे आपण इथे लोकांना असं कुत्रं वगैरे पाळायची खूप, मांजर वगैरे पाळायची खूप आवड आहे, तर त्यांच्यासाठी सगळ्या इथं गोष्टी मिळून जातात. त्यांचं खाणं वगैरे सगळं, घर वगैरे त्यांच्यासाठी छोटं वगैरे, आणि गार्डनिंगचं सामानसुद्धा मिळतं. तर आपण आता आळडीला जाणार आहोत. तर हे तुम्हाला दिसत असेल चार्जिंग स्टेशन आहेत, ज्या गाड्या चार्ज वगैरे करायच्या असतील त्या इथे, म्हणजे हे कंपनी आहे सोगेती म्हणून, तर कॅबजिमिनीच आहे. तर त्यांनी हे रिझर्व करून ठेवलेलं आहे, त्यांच्या कंपन्यांच्या गाड्या फक्त इथे पार्क करू शकतात. आणि इथे चार्जिंग स्टेशन पण बनवलेले आहेत. स्केप तुम्हाला दिसते ते सगळं असं सायकल वगैरे सगळ्या विकायला आहेत, म्हणजे जिमचं वगैरे तुम्हाला सगळं सामान तिथे मिळतं. नंतर तुम्हाला रनिंगसाठी शूज वगैरे, ड्रेस वगैरे सगळे तिथे आहेत. आणि इकडे आलडी आहे बाजूला. आलडी खूप जवळचं आहे, त्यामुळे माझं रेग्युलर येणं जाणं होत राहतं 2-3 दिवसातून. तर मी थोडंसं आलडीमधून ग्रोसरी घेतलेली आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवलं आमचा आजूबाजूचा परिसर. जास्ती काही नाही आहे, थोडंसंच आहे, कारण आम्ही सिटी सेंटरपासून खूप लांब आहे, त्यामुळे इथे छोट्याच गोष्टी आहेत, पण ज्या रेग्युलर लागणाऱ्याच आहेत खरं, म्हणजे बस स्टॉप, ग्रोसरी स्टोअर वगैरे. तर इथे घरं पण खूप छान आहेत, मोठी घरं आहेत जे रेंटवर ते वगैरे देण्यासाठी असे बाहेर ॲड वगैरे लावतात. तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, इथे अशी ॲड वगैरे लावलेली आहे. तर मी आता ग्रोसरी घेतली, आता घरी जायचं आहे, आज उपवास आहे, त्यामुळे लवकर जेवण बनवलं पाहिजे. तर कसा वाटला आमचा आजूबाजूचा परिसर, एरिया, मला कमेंट करून सांगा. आणि भेटू अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.